नमस्कार, मी कल्याणी. स्वागत करते तुमचं सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर बघा, आज मी एकदम निवांत बसलेली दिसते. सकाळची वेळ आहे आणि एवढ्या निवांतपणे चहा पिते. कारण की स्मित अजून झोपलेला आहे. स्मितचे पप्पा गेलेले आहे ऑफिसला. मी स्वयंपाक, किचनचं काम वगैरे आवरून झालं आणि स्मित ला सुट्टी असल्यामुळे तो जरा थोडा वेळ मी त्याला झोपू दिला. अजून तो उठलेले नाही म्हणून मग मी थोडासा चहा पीत निवांत पेपर वाचत बसले बघा. खूप दिवसांनंतर म्हणण्यापेक्षा काही वर्षांनंतर मी पेपर वाचते. कारण मी ना मध्ये-मध्ये मला पेपर वाचायची जी सवय लागली ना, तर सकाळी पेपर आला की मला लगेच वाचावं असं वाटायचं. पण आता ती सवय नाही राहिलेली कारण मी कधीतरीच पेपर वाचते. रोज पेपर नाही वाचत. फक्त टीव्हीवर बातम्या बघितल्या जातात थोड्याफार रोज. स्मित उठतच नव्हता. उठवलं आता बळजबरी. अंघोळ-पांघोळ, औषध बाकी फक्त आता औषध देते. आधी जेवायचं होतं त्याला कारण उशिरा उठला. बळजबरी मी उठवलं. आज सुट्टी आहे स्मितला शाळेला. त्याच्यामुळे मग थोडा वेळ झोपू दिला. तर उठतच नव्हता. थंडीचा उठणेच लवकर तो. तर बसलाय, जेवण केलं आणि बसला. औषधं देते थोड्या वेळात आणि इकडे मी आवरते आहे. आज केलेली आहे उसळ. स्मितचे पप्पा गेले ऑफिसला. स्मितची भाजी पण झालेली आहे आणि आता दुपारी थोडी माझ्यासोबत उसळ मी त्याला खाऊ घालते. तर हे आवरून घेते एवढं सगळं. भांडी झाले घासून, चहा पाण्याचे, स्वयंपाकाचे, बाकीच्या गोष्टी. सकाळी उठल्यानंतर मेन काम हेच असतं की स्वयंपाक वगैरे करणं. स्मित उठला तर स्मितचं सगळं आवरून देणं आणि मग बाकीची साफसफाई असेल जी काही घरामध्ये, झाडझूड, बाकीचे किचनची कामं तर बघा तुम्ही दिवसभर जरी केले ना तरी संपणार नाही. ते असतंच आणि तुम्ही जेवढं बघाल तेवढं काम निघतं. साफसफाई, स्वच्छता, भांडे, कुठलेही भांडं घासायचं ठरलं, निवड म्हणजे जे डाळी वगैरे आपण भरून ठेवत असतो महिन्याचं, ते पण लक्ष ठेवावं लागतं त्यांच्याकडे. कीड वगैरे लागतं का काय, खराब तर नसेल झाले ना. तर ह्या गोष्टी आणि कितीही साफसफाई केली तरी ती रोज आहे तशीच धूळ वगैरे साचणं किंवा हे किचनमध्ये तर चालूच असतं. त्याच्यामुळे हे जे काम आहे हे मी थोडं उशिरा करते. कधी-कधी स्मितला शाळेत सोडून आल्यानंतर पण मग हे साफसफाईची कामं करते. म्हणजे कधी-कधी म्हणण्यापेक्षा रोजच म्हणावं लागेल. कारण एकदा स्मित उठल्यानंतर मला त्याला स्कूलमध्ये सोडायचं असतं आणि मग हे कामं करता येत नाही कारण त्याचं आवरून द्यायचं असतं आणि एवढ्या कमी वेळात सकाळच्या त्याला आणि हे सगळेच प्रत्येक काम घरातलं आवरणं शक्य नाही सकाळच्या वेळेला. त्याला भरपूर बाकीच्या कामांना वेळ लागतोच. त्याच्यामुळे जे मेन कामं असतात ते मी करून घेते अगोदर आणि नंतर स्मितला शाळेत सोडून आल्यानंतर मग मी बाकीच्या गोष्टी आवरते. जी साफसफाई असेल, झाडझूडपासून प्रत्येक गोष्ट मग शिल्लक असते. तर आज जेव्हा कधी वेळ मिळतो आठवड्यातनं एकदा थोडंसं असं तर थोडंसं हाताने पुसूनच घेते भिंतीला वगैरे. आपल्या गॅसच्या ओट्याच्या वरती तेलकट भाजीचे डाग तेलाचे उडालेले असतात बघा शिंतोडे. त्याच्याने ते असं तेलकट वगैरे दिसायला लागतं. रोज असा हात फिरला जातो पण आठवड्यातनं एकदा किंवा आता स्मित घरीच आहे तर निवांत हळूहळू अशा पद्धतीने थोडंसं घासणीने घासून काढलं की मग ते सगळं थोडंफार जे कडक वगैरे जर का राहिलेलं असलं तर ते पण निघून जातं. तर असं होतं. मग कधी-कधी आठवड्यातनं एकदा हे काम तर करावंच लागतं. थोडंसं घासणी घेऊन घासावं लागतं. तर तेच चाललं आहे माझं. थोडंसं घासते आहे आणि मग ते निघून जातं काय थोडंसं तरी घासणीचा हात लागला की. कारण थोडंसं रोज हाताने आपण जेव्हा गॅस वगैरे पुसतो जेव्हा तेव्हा ते हाताने पुसलं जातंच ते. तर असं असतं रोजचं. तसं आपण काम काढायला गेलं ना तर काही पण निघतं, भरपूर अशी कामं निघतात. तर तेच चालू असतं रोज. जसा वेळ मिळेल तशा पद्धतीने आवरायचं. आणि बघा सगळ्या ज्या गृहिणी असेल ज्या घरीच असतात दुसरं काम नाही, मुलांना सांभाळणं वगैरे असेल तर त्यांचंही रुटीन कदाचित असंच असू शकतं बघा. आणि बोलता-बोलता हे पण विसरून जायला नको, की तुम्हालाही आठवण करून द्यायची आहे मला, की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि छान-छान कॉमेंट करा. कसे वाटतात माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला? काय वाटतं तुम्हाला माझ्या व्हिडिओविषयी? कुठून बघत आहात तुम्ही? मला आठवणीने कळवा. तुमच्या कॉमेंट वाचायला मला आनंद वाटेल. तर प्लीज विसरू नका आणि आठवणीने सबस्क्राईब करा.
दिसतंय तिथे पडलेलं. आणि लाईट बंद होता. हे असं आली मी अचानक. हे बघा कसं दिसतंय. असं अंधारामध्ये अचानक आल्यामुळे मला भीतीच वाटली. म्हटलं काय आहे हे घरामध्ये. तर ही आहे नाडी. कसं हे टोकदार दिसतंय पुढे. स्मितच्या पॅन्टची नाडी. अचानक आले मी आणि अंधारामध्ये असं एकदम जवळच गेले आवरता आवरता. आणि ते असं दिसलं सापासारखं. तर भीतीच वाटली क्षणभर. म्हणजे डेंजरच दिसलं ते. म्हणून मग थांबले मी. म्हटलं काय. लाईट लावलं तर मग समजलं अरे स्मितच्या पॅन्टच्या नाड्या आहे. 2-3 नाड्या आहे अशा. आणि ती आता कशी पडली असेल. काय झालं स्मित. काय झालं. जायचं बाहेर. तुला उघडता येतं जाता येतं सगळं येतं. मग तू काय असं नाटक करतो. नाही देणार. तुला जायचं ना. तू उभा राहा. तू उभा राहा. तुला कडी पण उघडता येते. हां आणि जा बाहेर. उघडून दे म्हणतोय इतका. आणि कसं होतं त्याला स्वतःला सवय लावायची सगळ्या गोष्टींची. आणि तो हल्ली काय करतो आम्हालाच कामं सांगतो. मला हे आणून दे मला ते पाहिजे. बसतो ओरडत. बाहेर जायचं आहे तर मला बाहेर नेऊन घाल. म्हणजे असं त्याला जाता येतं सगळं काही करता येतं. मला आवाज देतोय आता केवढा तिकडनं की खोलून दे मला बाहेर जाऊ दे असं आहे. आणि त्याला मदत करत राहिली की तीच सवय लागेल. म्हणून मग आम्ही त्याला सवय नाही लागू देत. म्हणजे त्याचं दरवाजा उघड. तू बाहेर जा. तू घरात ये. तुला काय पाहिजे तुझ्या हाताने घे. असं असा ओरडतोय. असा त्रास देतो. मग चला आवरायचं बाकी अजून. केस पण नाही विंचरले बघा. एकदा किचनचं सगळं आवरून झालं. स्मितचं जेवण औषधं द्यायची. त्याला औषधं देते एकदा. आणि मग बाहेर गॅलरीमध्ये खेळायला जाऊ देते. चल रे ये चल. त्याला ओरडतोय मोठमोठ्याने का. हो 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 पतंग. अच्छा 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 पतंग उडवतोय. हो हो तुला पण आणू इथे बांधून देऊ. पण तू लगेच फाडून टाकतो. हां हो हो सांग त्याला सांग. मी येऊ का बोल पतंग उडवायला. हो हो हे काय तिकडे पडलं की काय. लोटू नको बरं का स्मित तू इथून. हे जास्त पाणी टाकण्याचा परिणाम. शेवाळ आलंय तुळशीमध्ये. पाणी असून तुळस अशी झालेली आहे. काय करावं तुळशीला. पाणी तर आहे. शेवाळ आलं सगळं. आणि वरती तुळस वाळलेली. काड्या पण अशा वाळलेल्या वाटतं हाताला. काय झालं असेल बरं तुळशीला. काय केलं पाहिजे. आणि तुळस हिरवी हिरवी राहण्यासाठी चालतं. पाणी वगैरे सगळं व्यवस्थित ते. पण असं का होतं काहीच कळत नाही. आता दिवाळीचा आपण गॅप केला. आणि स्मितचे पप्पा स्मित ॲडमिट होता दवाखान्यामध्ये. त्यावेळेला पाणी वगैरे नाही. स्मितचे पप्पा तर यायचे. पाणी तर रेग्युलरच होतं. तुळशीला पाणी घालायचे ते घरी यायचे तेव्हा. सकाळ संध्याकाळ घरी यायचे. पण काय झालं मग तुळशीला असं का. आणि सगळं काही तरी पण असं होतं. करून घेते. स्मित पण जेवेल आता. आता काय राहिलं. वड्या. स्मितला खूप आवडतं ह्या वड्या.
उसळ केली आहे, उसळ, वड्या, चिवडा अजून नाही संपलेला. चला जेवून घेते. काय झालं असेल सकाळपासून माहीत नाही, थोडासा आवाज बदलल्यासारखं वाटतं. म्हटलं याला सर्दी वगैरेचं काही इन्फेक्शन वगैरे झालं की काय, आणि असं झोपून झोपून घेतोय. म्हणून ताप चेक केला तर बापरे 100.5 100च्या पुढे गेला आणि त्याचं चिडचिड करणं सुरू झालंय. भरपूर अंग गरम आहे. ओ काय झालं बाळाला? कशामुळे होता? आता काहीही कारण नाही आहे, काहीच कारण नाही आहे, तरी पण ताप कशामुळे आला माहीत नाही. सगळं काही व्यवस्थित. आता जेवण करून बसलेलं होतं, मॅच बघत होता इतका वेळ, तर थोडा वेळ बाहेर गेला. हो, थोडासा आवाज पण बदलला. कणकण असेल, ताप 100च्या पुढे गेला म्हणजे मला माहिती आहे. तो आता लहान आहे त्याच्यामुळे त्याला म्हणजे सांगता येत नाही, त्याचं दुःख तो सहन करतो. पण खूप अंग दुखतं जेव्हा ताप येतो तेव्हा. नाही माझ्या बाळाला. आता बघते मी थोड्या वेळचे, आता औषध देऊन टाकले लगेच मी त्याला, आणि 15-20 मिनिटाच्या गॅपनंतर पुन्हा एकदा चेक करून कमी नाही झालं तर पुन्हा एकदा द्यावं लागतं औषध. हो, तर थोडा वेळ त्याला खेळवावं लागेल तेव्हा. नाही. आणि थंडीचं, आता थंडी इतकी वाजते आणि थंड पाण्याने अंग पुसणं म्हणजे तो अजून हातपाय त्याचे थरथर कापतील, किंवा थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या तरी पण त्याला खूप जास्त त्रास होईल. तर असा प्रॉब्लेम आहे आता थंडीचे दिवस असल्यामुळे. हो, त्याच्यामुळे स्वेटर वगैरे काढून टाकलं. स्वेटर घातलेलं होतं मी, सॉक्स पण काढून टाकू. बघू 20-25 मिनिटामध्ये थोडाफार कमी होतंच, अर्ध्या तासामध्ये कमी होत होता जर औषध दिल्यानंतर. तर लक्ष ठेवते थोडा वेळ. एवढा ताप आणि अचानक. बाळा 25 मिनिटं झाले आणि स्मित खेळतोय. हो, अजून थोडंसं गरमच अंग आहे. 10 मिनिटांनी चेक करावं लागेल ताप. अय्या, घे. हो, कॅच कर, कॅच घे, कॅच पकड. घे. अय्या, हां, घे फेक. कॅच कर. अरे मी नाही, तू कर. कॅच कर. हात कर वरती. हात कर. हां, अरे वा, सोडून आला बॉल. तर भरपूर असा ताप असल्यामुळे त्यानंतर तर माझं मनच लागलं नाही कुठल्या गोष्टीमध्ये. संध्याकाळ 5 तर असेच वाजले त्याच्याकडे लक्ष देता. मी व्हिडिओ शूटिंग वगैरे असल्या गोष्टी तर शक्यच नाही. मला खरंच खूप टेन्शन येतं जेव्हा त्याला तो आजारी पडतो. असं इतकं जास्त काही नाही वाटत, पण ताप वगैरे आला तर मग हिंमतच संपते. तर मग मी पुढचं शूटिंग वगैरे तुम्हाला तर दिसणारच नाही काही, कारण मी केलंच नाही त्यानंतर व्हिडिओज नाही बनवला. तर असं आहे. संध्याकाळी त्याचा संध्याकाळपर्यंत त्याला झोपेपर्यंत ताप नव्हताच, पण थोडंसं औषध मी देऊन टाकलं होतं रात्री. तर अशा पद्धतीने नंतर ताप नाही आला. तर तेवढा ताप कशामुळे आला असेल माहीत नाही. 2दा औषध द्यावं लागलं मला. नंतर पुन्हा 25 मिनिटानंतर पुन्हा मी चेक केलं होतं, तर 101 पॉईंट पण होता वरती, म्हणजे कमी नव्हता झालेला. तर पुन्हा डबल मी औषध दिलेलं आणि मग त्याच्या अर्ध्या तासानंतर ताप उतरलेला. तर असं झालं, पण पुन्हा त्यानंतर नाही आलेला. असं 5 वाजेपर्यंत मी त्याला खेळवत होते, सांभाळत होते आणि थोडं त्याला झोपवलं होतं. मग संध्याकाळच्या वेळेलाच नेमकं झोपला तो. तापाचं औषध पिल्यामुळे झोप लागली त्याला. तर असं आहे. चला, तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. छान कॉमेंट करा. परत पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.